हॅलो, तर चला आज मस्त चटपटीत हेल्दी प्रोटीनयुक्त अशी चणाचाटची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. अगदी मुंबईचा चणाचाट कसा असतो तसा अगदी मस्त चटपटीत असा आपला चणाचाट घरीच बनतो. आता याला चाट म्हणावं की चाट म्हणावं हे मला काही कळत नाही, पण चला आपण रेसिपीकडे लक्ष देऊयात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला जे हरभरे आहेत ना ते छान भिजून घ्यायचे आणि भिजल्यानंतर ते शिजवून घ्यायचे. छान धुवायचे आणि त्यानंतर कुकरमध्ये साधी आपली तेलाची किंवा तुपाची फोडणी तुम्ही घालू शकता. त्यामध्ये जिरं, मोहरी, हळद घालायची, कढीपत्ता घालायचा आणि कांदा लसूण मसाला थोडासा घालायचा आणि चाट मसाला थोडासा घालायचा. आणि हे हरभरे जे आहेत ना आपले भिजलेले ते छान आपल्याला मऊसूत असे 4-5 शिट्ट्या घ्यायच्या कुकरमध्ये. मीठ वगैरे टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं शिजण्यापुरतं आणि आपल्याला याच्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता इकडे पहा आपले छान मऊसूत असे हरभरे शिजलेले आहेत. तर हे हरभरे शिजल्यानंतर हे असेच ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला हा मक्याचा चिवडा लागणार आहे. हा मक्याचा चिवडा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर कांदे 2-3 टोमॅटो आणि कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे. काकडी, गाजर, बीट असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. आता सगळ्यात अगोदर तर मी चिरून घेतलं होतं कांदा, टोमॅटो. त्यानंतर हा मक्याचा चिवडा मी छान तळून घेतला आणि शक्यतो व्यवस्थित तळायचा, म्हणजे जास्त तेल न राहील ना अशा पद्धतीने तळायचा. आणि तळून झाल्यावरती एखाद्या छोट्याशा पेपरवरती काढायचा, म्हणजे त्याचं जे तेल आहे ना तर ते शोषलं जातं. आणि त्यानंतर आपलं सगळं सामान रेडी आहे. मग त्यानंतर बाउलमध्ये सगळ्यात खाली आपले उकडलेले हरभरे टाकायचे. त्यानंतर आपल्याला त्यावरती कांदा, टोमॅटो टाकायचा, मक्याचा चिवडा टाकायचा, कोथिंबीर टाकायची, थोडासा चाट मसाला टाकायचा, लिंबू पिळायचं, वाटलं तर थोडंसं मीठ टाकू शकता तुम्ही, पण मी नाही टाकलं. आणि त्यानंतर लास्टला आपली शेव टाकायची आणि अशी चटपटीत असा आपला चणाचाट घरीच तयार होतो. तुम्ही नक्की करून पहा. संध्याकाळी तर एखाद्या वेळी कंटाळा आला ना काही बनवायचं तर असं नक्की करून पहा आणि आवडलं तर लाईक करा. बाय.